नागपुर में क्राइम ब्रांच को एक बड़ी कामयाबी मिली है। क्राइम ब्रांच यूनिट 2 द्वारा गिट्टी खदान पुलिस थाना क्षेत्र में हुई डकैती के एक गंभीर मामले का पर्दाफाश करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया हुआ है। इस कार्रवाई से शहर में बढ़ते अपराधों पर लगाम लगने की दिशा में पुलिस को महत्वपूर्ण सफलता मिली है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार गिट्टी खदान पुलिस स्टेशन में अपराध क्रमांक 215/2026 भारतीय न्याय संहिता की धारा 310(2), 311, 312 और 332 के तहत मामला दर्ज किया गया था। इस मामले की समांतर जांच क्राइम ब्रांच यूनिट 2 द्वारा की जारी है। जांच के दौरान पुलिस को महत्वपूर्ण सुराग सीसीटीवी फुटेज के माध्यम से मिले। फुटेज के आधार पर संदिग्धों की पहचान की गई और तकनीकी जांच के जरिए उनके ठिकानों का पता लगाया गया। इसके बाद पुलिस टीम ने कार्रवाई करते हुए 4 आरोपियों को हिरासत में लिया। गिरफ्तार आरोपियों की पहचान संदीप भोजराज ठाकरे 23 वर्षीय, झिंगाबाई टाकली निवासी, सुमित पंजाबुई के 23 वर्षीय, नूर नगर महदुला निवासी, ऋषभ राजकुमार वैश्य और निखिल आनंद पाटिल के रूप में हुई है। पुलिस ने आरोपियों के पास से डकैती में इस्तेमाल की गई एक स्विफ्ट कार और मोबाइल फोन सहित कुल 4,20,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। पुलिस का मानना है कि पूछताछ में इस गिरोह से जुड़े अन्य मामलों का भी खुलासा हो सकता है। इस मामले में अभी 5 आरोपी फरार बताए जा रहे हैं, जिनमें कमलेश सहारे, अजय उर्फ अज्जू गजबे, साहिल ढोके, दीपक मसूरकर और प्रेम बहाने शामिल है। पुलिस इनकी तलाश में लगातार छापेमारी कर रही है। पुलिस अधिकारियों ने बताया, गिरफ्तार आरोपियों से पूछताछ में उनके अपराध में शामिल होने की पुष्टि हुई है। सभी आरोपियों की मेडिकल जाँच कर उन्हें आगे की कानूनी कार्रवाई के लिए गिट्टी खदान पुलिस के हवाले कर दिया गया है। वेलकम सोसायटी दाभा या ठिकाणी राहणारे श्री सतीश गाडपायले यांनी लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती की त्यांच्या घरी दुपारी 13:20 अनोळखी 7 ते 8 लोकांनी प्रवेश करून त्यांच्या घरात त्यांचा 17 वर्षाचा मुलगा एकटा असताना आणि त्याला चाकूच्या धाकावर त्यांच्या घरातनं असलेले रोख रक्कम रुपये 40,000 हे लुटमारी करून नेलेले आहेत। त्या संबंधाने दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याचा पोलीस स्टेशन गिट्टी खदान सोबत समांतर तपास युनिट शाखा 2 क्राइम ब्रांच यांनी चालू केला होता। सदरच्या तपासामध्ये प्राप्त सीसीटीव्ही फुटेजेस, तांत्रिक विश्लेषण, आमचा जो टेक्निकल ॲनालिसिस होता ते आणि गोपनीय माहिती याच्या अनुरूप एकूण 9 लोकांनी एक निळ्या रंगाची स्विफ्ट कार आणि एक दुचाकी वाहन ह्याच्यावरनं येऊन नमूद घटनास्थळी प्रवेश करून चाकूच्या धाकावरनं ती लूटमार केल्याचं माहिती प्राप्त झाली होती। अनुषंगाने जेव्हा आम्ही तपास करीत होतो तेव्हा सदरचे स्विफ्ट कार आणि आरोपींचा शोध घेत असताना काल आम्ही लोकांनी यातील 9 पैकी 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांची नावं निखिल आनंद पाटील वय 22 वर्ष, हा राहणार नांदा कोराडी येथील आहे। त्याचे दुसरा साथीदार संदीप ठाकरे वय 22 वर्ष, हा राहणार महादुला येथील आहे। त्याच्यानंतरचा साथीदार सुमित उईके, हा पण राहणार महादुला, ह्याचं वय वर्ष 23 वर्ष आहे। आणि ह्या लोकांना आणि त्याच्यानंतरचा अजून एक आरोपी ऋषभ वैश्य, ह्या लोकांना काल रोजी अटक केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली निळ्या कलरची स्विफ्ट कार ही सुद्धा आरोपी ठाकरे ह्याच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहे। याच्याशिवाय पाहिजे आरोपींचा शोध, अजून 5 आरोपींचा शोध पोलीस पथक घेते आहे आणि लुटीची रक्कम यातील मास्टरमाइंड आरोपीकडे आहे अशी माहिती आहे। त्याच्यानंतर लुटीची रक्कम पण अजून प्राप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ह्या संपूर्ण तपासामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांच्या जवळचे मोबाईल, ज्याच्यावर ह्या सर्व आरोपितांनी संगनमत करून हा कट रचला होता, आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण 4,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये माननीय आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर कमिशनर श्री वसंतराव परदेशी सर, माननीय उपायुक्त राहुल माकणीकर सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 से आमचे पथक, ज्यामधील आमचे अधिकारी API श्री सचिन मते, API गजानन चांभारे, पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत यांच्यासह आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी अटक केलेले आहेत।